या बातमीचे प्रायोजक आहेत आरमान अत्तर अँड परफ्यूम, मक्का मस्जिद समोर, ताज कॉम्प्लेक्स, विजापूर वेस्ट, सोलापूर. ठेवा. आकडे तिकडं पळापळी न करता आपण शांतपणानं व्यवस्थित आपलं केंद्र चालू द्या. असंच तर तुमचं सहकार्य आपल्याला लाभू द्या. परीक्षार्थी म्हणून या ठिकाणी आलेले आहेत. आज खूप खूप शुभेच्छा. गेट मधून येताना चेकिंग करून सोडलं जात आहे. फक्त पाण्याची बाटली आणि सोबत असल्याची खात्री. मुलांच्यासाठी इकडे बॅगा ठेवण्याची व्यवस्था केलेली आहे. लेखन साहित्य, स्मार्टवॉच या वस्तू असतील तर अजिबात आतमध्ये प्रवेश करायचा नाही, बाहेरच ठेव. तिकडे न फिरता आपापल्या ब्लॉक मध्ये जाऊन आपापल्या आसनावर जाऊन बाहेर मुडकुंड्यामध्ये इकडे तिकडे जाऊन आपल्या जागेवर जाऊन परीक्षेसाठी आलेल्या शुभेच्छा. परीक्षा मोबाईल, स्मार्टवॉच, कॅल्क्युलेटर या वस्तू नाही. पिशव्या वगैरे असेल तर तुम्हाला इथं समोर. चला इकडे या. एक लाईन करा. रिशीट आहे ना, पिशवी बॅग ठेवा सगळं. रिशीट कुठे आहे? पिशवी बॅग वगैरे अगोदर पिशव्या ठेवा. पिशव्या इथं बाहेर ठेवा. पिशव्या बाहेर ठेवा. मग ठेवून बॅग बाहेर घेऊन जाऊ. रिशीट प्याला बॅग ठेवायचा. सूचना आहे. मार्गामध्ये जात असताना बूट, चप्पल, सॉक्स, बेल्ट बाहेरच काढून ठेवायचं आहे.
फोटो काढतो खरं न्यूज आमचा न्यूज मॅडम लोक क्रमांक 509 केंद्र संचालक श्री PM कमळे, जीवनज्योत माध्यमिक उच्च माध्यमिक प्रशाला कंदलगाव. माध्यमिक उच्च माध्यमिक प्रमाणपत्र 2024 इयत्ता 12वी बोर्डाच्या परीक्षेला आजपासून सुरुवात होत आहे. आमच्या केंद्रात एकूण जवळपास 677 विद्यार्थी प्रविष्ट आहेत. केंद्रांतर्गत उपकेंद्र व तात्पुरती बैठक व्यवस्थेसाठी अक्षर ज्युनियर कॉलेज या ठिकाणी जोडलेली आहे. आमच्या केंद्रात एकूण 14 ब्लॉक असून बाकीचे 14 ब्लॉक त्या ठिकाणी अक्षर ज्युनियर कॉलेज या ठिकाणी समाविष्ट आहेत. एकंदरीत महाराष्ट्र शासन, पुणे विभाग, शिक्षणाधिकारी, जिल्हाधिकारी यांच्या निर्देशानुसार कॉपीमुक्त अभियानांतर्गत कॉपीला आळा घालण्यासाठी, त्याला प्रतिबंध घालण्यासाठी शिक्षण विभागाने ज्या काही सूचना, जे काही नियम त्या ठिकाणी निर्गमित केलेले आहेत, त्यानुसार आमच्या केंद्रामध्ये कॉपीमुक्त वातावरणामध्ये, भयमुक्त वातावरणामध्ये, शांततामय वातावरणामध्ये परीक्षेला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. या कामी या ठिकाणी बैठे पथक, भरारी पथक, जिल्हा शिक्षण विभागाकडून त्या ठिकाणी आलेले पथक या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्व विद्यार्थ्यांना प्रथम परीक्षेच्या अगोदर 10 वाजता या ठिकाणी विद्यार्थ्यांची तपासणी करून त्या ठिकाणी त्यांचे स्वागत करून विद्यार्थ्यांना ब्लॉकमध्ये त्या ठिकाणी घेतलेलं आहे. अतिशय उत्साही वातावरणामध्ये हे सर्व विद्यार्थी या ठिकाणी परीक्षा देण्यास तयार झालेले आहेत. तर या कामी गावातील सर्व दक्षता कमिटी असेल, ग्रामपंचायत असेल, सर्वांचं खूप मोठं सहकार्य या ठिकाणी लाभलेलं आहे. एकूण या 28 ब्लॉकमध्ये जवळपास एक 38 कर्मचारी या ठिकाणी आमचे कार्यान्वित आहेत. तर अतिशय चांगल्या पद्धतीनं हे बोर्डाच्या परीक्षेला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे आणि कॉपी मुक्त अभियानांतर्गत कुठल्याही प्रकारची कॉपी केस या ठिकाणी होणार नाही याची काळजी आम्ही या ठिकाणी घेणार आहोत. पुन्हा एकदा या सर्व प्रविष्ट विद्यार्थ्यांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. आणि कारण यावर्षी प्रथमच प्रत्येक हॉलमध्ये यावेळेस CCTV कॅमेरा बसवलेले आहेत. याबद्दल काय मत आहे तुमचं आणि याकडे कशा पद्धतीने पाहता? कॉपीला आळा घालण्यासाठी, प्रतिबंध करण्यासाठी शासनाने ज्या काही नियम आणि अटी त्या ठिकाणी घातलेल्या आहेत, त्यापैकी प्रत्येक वर्गामध्ये आम्ही CCTV ठेवलेले आहेत. त्याचा डाटा सेव्ह करण्यासाठी त्या ठिकाणी एक हार्ड डिस्क त्या ठिकाणी लावून पूर्ण 1 महिना त्या ठिकाणी आमच्याकडे तो डाटा सेव्ह असणार आहे. शिवाय कालच जिल्हाधिकारी आणि शिक्षणाधिकारी यांच्या निर्देशानुसार VC गुगल मीटच्या द्वारे वर्गामध्ये त्या ठिकाणी व्हिडिओ रेकॉर्डिंगचं काम सुद्धा त्या ठिकाणी चालू आहे, जेणेकरून जिल्हा प्रशासनाकडून आलेला एक प्रतिनिधी, पत्रकार प्रतिनिधी सुद्धा या ठिकाणी आहे. ड्रोनच्या माध्यमातून शूटिंग त्या ठिकाणी चालू आहे, जेणेकरून कॉपी मुक्त कशा पद्धतीनं त्या ठिकाणी परीक्षा देता येईल याचं उत्तम नियोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. तर पुन्हा एकदा या आलेल्या सगळ्यांचंच या ठिकाणी स्वागत करून विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. नमस्कार, मी जाकीर हुसेन जैनुद्दीन शहापुरे कार्यरत आहे MA पानगल अँग्लो उर्दू हायस्कूल सोलापूर. आज HSC बोर्डाकडून जी परीक्षा आयोजित करण्यात आलेली आहे फेब्रुवारी 2025, यामध्ये आजचा पहिला पेपर होता इंग्रजीचा. इंग्रजी पेपर हा या ठिकाणी मंद्रुपमध्ये लोकसेवा हायस्कूलमध्ये बैठक व्यवस्था करण्यात आलेली होती. आम्हा शिक्षकांना या ठिकाणी
पालकाकडून अतिशय चांगलं सहकार्य मिळालं. परीक्षा ही अत्यंत शांततेत पार पाडली. प्रत्येक वर्गामध्ये मोबाईलचे लाईव्ह या ठिकाणी प्रसारण करण्यात आलेलं होतं. कोणताही गैरप्रकार या ठिकाणी झालेला नाही. पोलीस बंदोबस्त अतिशय चोख होता, व्यवस्थित होता आणि या ठिकाणी अतिशय शांततेमध्ये परीक्षा ही पार पाडलेली आहे. एकूण या ठिकाणी 510 विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था करण्यात आलेली होती. एकूण 21 ब्लॉक या ठिकाणी होते आणि 509 विद्यार्थी या ठिकाणी हजर होते आणि 501 विद्यार्थी या ठिकाणी हजर होते, 9 विद्यार्थी गैरहजर होते. अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात कोणताही ताणतणाव न घेता विद्यार्थ्यांनी आपलं पेपर त्यांनी दिलेला आहे. या ठिकाणी प्रभारी म्हणून एका शासकीय अधिकाऱ्यांनी सुद्धा भेट दिलेली आहे. त्यांनी देखील या ठिकाणचं जे कामकाज आहे पाहून समाधानकारक असा शेरा त्यांनी आम्हाला दिलेला आहे. आता या ठिकाणी जी बोर्डाची परीक्षेचं आयोजन केलेलं आहे, आम्हाला अदलाबदल या पद्धतीनं या मंद्रुपच्या लोकसेवा शाळेमध्ये पाठवण्यात आलेलं आहे. आम्ही पानगल शाळेचे शिक्षक मंद्रुपमध्ये लोकसेवा हायस्कूलमध्ये या ठिकाणी संपूर्ण परीक्षेचं व्यवस्था पाहत आहोत आणि मंद्रुपचे लोकसेवा हायस्कूल प्रशालेचे आणि कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक हे पानगलमध्ये आपली सेवा बजावत आहेत, परीक्षा घेत आहेत. या ठिकाणी सांगायचं तात्पर्य की शहरामधून ग्रामीण भागात येऊन परीक्षेचं आयोजन करणं हे सर्व आम्हा शिक्षकांसाठी फार अडचणीचं होत आहे. तरी देखील आम्ही शासनाच्या आदेशानुसार या ठिकाणी येऊन अत्यंत आनंदी वातावरणामध्ये 12वीची जी परीक्षा आहे ती पार पाडण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. कारण सर हा एकच पेपरमध्ये आदला बदल आहे की सर्व पेपरमध्ये आदला बदल आहे? पूर्ण 12वीची परीक्षा होईपर्यंत सर्व पेपरांसाठी ही अदलाबदल करण्यात आलेली आहे. नमस्कार, मी महात्मा फुले विद्यालय मंद्रुप येथील प्राचार्य दशवंत आरे. आज आमच्या सेंटरवरती इंग्रजीचा पेपर चालू आहे आणि सुरळीत परीक्षा चालू आहे. एकूण विद्यार्थी 396 विद्यार्थी परीक्षेला बसलेले आहेत आणि CCTVच्या कक्षेमध्ये परीक्षा अतिशय व्यवस्थित आणि शांततेत चालू आहे. विद्यार्थी कॉपीमुक्त वातावरणामध्ये, भयमुक्त वातावरणामध्ये पेपर देऊ लागलेले आहेत आणि संपूर्ण परिसर अतिशय व्यवस्थित शांततेमध्ये ही परीक्षा चालू आहे. माझं नाव इम्रान तांडरे. इंग्लिशचा पेपर होता. आज पेपर कॉपीमुक्त होता. कॉपी काय भेटले नाही, जेवढं येते तेवढं लिहिलेलं आहे मी. लोकप्रधानमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज आपण दक्षिण सोलापूर तालुक्यातील कंदलगाव मंद्रुप येथील परीक्षा केंद्रावरती आज आपण आलेलो आहोत. आज इयत्ता 12वीचा इंग्रजी विषयाचा पहिला पेपर आज सुरुवात झालेला आहे. आज 11 फेब्रुवारी 2025 रोजी इयत्ता 12वीचे परीक्षेस प्रारंभ झालेला आहे. सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास आपण कंदलगाव येथील जीवन ज्योत माध्यमिक उच्च माध्यमिक प्रशाला या परीक्षा केंद्रास भेट दिली असता तेथील परिस्थिती अत्यंत शांत होते आणि प्रवेश केंद्रात इयत्ता 12वीच्या विद्यार्थ्यांना प्रवेश देत असताना संपूर्ण परीक्षा केंद्रातील जे शिक्षक आहेत यांच्या माध्यमातून चेकिंग करूनच परीक्षा केंद्रात प्रवेश देण्यात आला. आणि विशेषतः यावर्षी पुणे बोर्डाकडून एक अनोखा उपक्रम राबवण्यात आलेला आहे, जेणेकरून कॉपीमुक्त आणि भयमुक्त परीक्षा व्हावी याची खबरदारी म्हणून सर्वच परीक्षा केंद्रातील हॉलमध्ये CCTV कॅमेरा बसवण्यात आलेले आहेत, जेणेकरून कॉपीला कुठेतरी आळा बसावं याची दक्षता म्हणून सर्व परीक्षा केंद्रावरती CCTV कॅमेरा बसवण्यात आलेले आहे. जवळपास परीक्षा केंद्रावरती कलम 144 लागू झाले असल्यामुळे 300 मीटर अंतरावरती संपूर्ण परीक्षा केंद्राभोवती शुकशुकाट दिसत आहे. पूर्ण परिसरची पाहणी करण्यासाठी परीक्षा माध्यमाच्या वतीने ड्रोनचं सुद्धा या ठिकाणी चित्रीकरण सध्या सुरू आहे, जेणेकरून येथे परीक्षा केंद्रावर कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची दक्षता
पुणे बोर्डाकडून घेण्यात आलेले आहे. जवळपास विशेषतः आता आपण सध्या मंद्रुप येथील लोकसेवा विद्यामंदिर या ठिकाणी आलेलो आहोत. कारण विशेषतः मंद्रुप येथील सर्व प्राध्यापक वर्ग हे इयत्ता 12वीच्या सुपरवायझरिंगसाठी सध्या सोलापूर येथील पानगल हायस्कूल या ठिकाणी गेलेले आहेत आणि पानगल शाळेतील सर्व प्राध्यापक वर्ग याच मंद्रुप येथील लोकसेवा विद्यामंदिर या ठिकाणी सुपरवायझरिंगसाठी आलेले आहे. जेणेकरून कॉपीवर आळा बसवण्यासाठी इयत्ता 12वी बोर्ड माध्यमाच्या वतीने एक अतिशय सुप्त असा उपक्रम राबवण्यात येत आहे. सदर परीक्षा केंद्रावरती सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली मंद्रुप पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार, त्याचबरोबर पोलीस उपनिरीक्षक राजू डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत शांततेत या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त हे तैनात करण्यात आलेला आहे. सदर परीक्षा केंद्रावरती सध्या उन्हाचा पारा जास्त असल्यामुळे याची हे खबरदारी म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्र कंदलगाव त्याचबरोबर ग्रामीण रुग्णालय मंद्रुप यांच्या माध्यमातून या ठिकाणी आरोग्य विभागाचे सुद्धा कर्मचारी त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असल्याचे प्राथमिक माहिती समोर येत आहे. नारायण घंटे, लोकप्रधान न्यूज, मंद्रुप. कुणाला गिफ्ट द्यायचं असेल तर मग चला ना आरमान अत्तर अँड परफ्यूम मध्ये. सर्व प्रकारचे ब्रँडेड अत्तर परफ्यूम एकाच ठिकाणी मिळण्याचे सोलापुरातील प्रसिद्ध ठिकाण आरमान अत्तर अँड परफ्यूम. आजमल, रसासी, अहमदुल मगरिबी, स्विस अरेबियन यासारखे नामवंत कंपनीचे अत्तर अँड परफ्यूम मिळतील. इम्पोर्टेड गॉगल्स मध्ये पोगली, रेबॅन, एलबी, फरारी, गुची, अरमानी आदी नामवंत कंपनीचे गॉगल्स मिळतील. रॅडो, रोलेक्स, अरमानी, एपी, हबलोट या कंपनीचे लेटेस्ट इम्पोर्टेड वॉचेस उपलब्ध. त्याशिवाय टेबल लॅम्प, बखुरदानी, मसाज गन, इम्पोर्टेड अगरबत्ती, हेअर ड्राय, फिंगर रिंग्स या वस्तू खरेदीसाठी एकदा अवश्य भेट द्या. अरमान अत्तर अँड परफ्युम्स, मक्का मस्जिद समोर, ताज कॉम्प्लेक्स, विजापूर वेस्ट, सोलापूर.